श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्री वल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 76। सिद्ध मंगल स्तोत्र पहिल्यांदा कोणाला ऐकवलं? नामानंद सांगतात, श्री बापनाचार्यांच्या तोंडून श्री सिद्ध मंगल स्तोत्र ऐकलेला मी भाग्यवंत आहे. नामानंद हे संन्यास दीक्षेनंतर वैराग्य येऊन उद्धार करणाऱ्या सद्गुरूचा शोध घ्यायला आधी उत्तर भारतात आणि नंतर पिठापूरला आले. तेथे कुंती माधव मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडताना दारात श्रीपाद श्रीवल्लभ चांडाळ रूप धारण करून होते. ते नामानंदाकडे दक्षिणा मागतात. चांडाळाच्या हातातील चाकूचे वार खाऊन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नाईलाजाने नामानंद स्वतःकडे आहे नाही ते चांडाळास दक्षिणा देऊन टाकतात. त्यावेळी चांडाळाच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ प्रकट होतात आणि नामानंदास सद्गुरू प्राप्ती होते. एका चांडाळास दंडवत प्रणाम करून दक्षिणा दिल्याने नामानंदास कोणी भिक्षा माधुकरी देत नाहीत. शेवटी नामानंद भुकेने व्याकुळ होऊन बापनाचार्यांच्या घरी पोहोचतो. तेव्हा बाल श्रीपाद स्वतः जेवणाचा ताट घेऊन बाहेर येतात आणि स्वहस्ते नामानंदास खाऊ घालतात. त्यावेळी बापनाचार्यांच्या मुखातून नामानंद श्री सिद्ध मंगल स्तोत्र पहिल्यांदा ऐकतात. बापनाचार्यांना जेव्हा श्रीपादांच्या ठाई दत्त प्रभूंचे दर्शन होते तेव्हा बापनाचार्यांच्या मुखातून श्री दिव्य सिद्ध मंगल स्तोत्र आपोआप बाहेर पडते. श्रीपादांच्या आशीर्वादानुसार नामानंद श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूरला येण्यापूर्वी कुरवपूर जवळ आश्रम करून राहतात, जेथून शंकर भट्ट कन्याकुमारीहून कुरवपूरकडे जाताना थांबणार असतो. श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूरला येण्यापूर्वी कुरवपूर जवळ आश्रम करून राहतात, जेथून शंकर भट्ट कन्याकुमारीहून कुरवपूरकडे जाताना थांबणार असतो. येथे पोहोचण्यापूर्वी शंकर भट्ट रस्त्यात सुशीला नावाच्या एका अबला स्त्रीला 2 गुंड भावांच्या तडाख्यातून वाचवतात व तिला आणि शरण आलेल्या त्या 2 भावांना कुरवपूरला श्रीपाद श्रीवल्लभ दर्शनासाठी स्वतः बरोबर घेऊन जाताना नामानंदांच्या आश्रमात एका रात्रीसाठी त्यांचा मुक्काम होतो. तेव्हा खूप काही सोसलेली ती सुशीला नामानंदात संकटहरणाचा उपाय विचारते. तेव्हा नामानंद सुशीलेला श्री दिव्य सिद्ध मंगल स्तोत्र सांगतात. येथेच शंकर भट्ट देखील हे स्तोत्र पहिल्यांदा ऐकतात, जे शंकर भट्टाने पार्श्वभूमीसह श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथात देऊन सर्व दत्त भक्तांवर अनंत उपकार केले आहेत. अथ सिद्ध मंगल स्तोत्रारंभ. श्रीमदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी भव. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्य युत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी भव. सावित्र काठक चयन पुण्यफल भरद्वाज ऋषि गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी भव. दो चौपाती देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी भव. पुण्यरूपिणी राजमांब सुत गर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी भव. सुमती नंदन नरहरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी भव. पीठिकापुर नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी भव. इति श्री बापनाचार्य कृत सिद्ध मंगल स्तोत्रम संपूर्णम. हिराचंद गोपाल चंद कोठारे.